तासगाव विट्यात मोटरसायकल चोरांचा धुमाकूळ संपला. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत 2 सराईत चोर व एका बाल अपचारीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीच्या हिरो स्प्लेंडर मॉडेलच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. LCBच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की तासगाव गोटेवाडी रोडवरील MM पार्क परिसरात काही युवक चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तेथे संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या मोटरसायकलींची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ऋतुराज कुमार मंडले वय वर्ष 19 व अनिकेत संजय चव्हाण वय वर्ष 19 दोघेही राहणार पेठ बिरोबानगर तासगाव यांचा समावेश आहे. तसेच एका विधी संघर्ष बालकाचाही सहभाग उघड झाला आहे. चौकशीत आरोपींनी तासगाव, सावळज, विटा, पळशी आणि हिवरे परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान तासगाव व विटा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले 4 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी पंचनामा करून 5 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून आरोपींसह मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.